मिथुन राशी अचानक मोठी खुशखबर, पण पुढील 48 तासात मोठा खुलासा होणार. कोण आपलं कोण परक हे समजणार. मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे पुढील 48 तास अत्यंत निर्णायक ठरणार आहे. एकीकडे अचानक आनंद देणारी बातमी तुमच्या आयुष्यात येणार आहे, तर दुसरीकडे काही अशा गोष्टी समोर येतील ज्या तुमचे डोळे उघडतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली शंका, नात्यांमधील गोंधळ आणि विश्वासाचा प्रश्न या काळात आता स्पष्ट होणार आहे. येणाऱ्या या 48 तासात तुम्हाला आयुष्याचा खरा चेहरा दिसणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1. अचानक मिळणारी खुशखबर, नशिबाचा टर्निंग पॉइंट. या काळात मिळणारी खुशखबर साधी नसून तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणारी ठरू शकते. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर अचानक इंटरव्ह्यू कॉल, ऑफर लेटर किंवा प्रमोशनची बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखादा मोठा ग्राहक मिळणे किंवा अडकलेले पैसे अचानक मिळणे शक्य आहे. काहींसाठी ही खुशखबर घर, वाहन किंवा मोठी खरेदी या संदर्भात असू शकते. विशेष म्हणजे ही बातमी तुम्हाला अपेक्षित नसताना येईल, त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण हीच वेळ आहे संधी ओळखून योग्य निर्णय घेण्याची. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. 48 तासात होणारा मोठा खुलासा, सत्य समोर येणार. या 48 तासात तुमच्या आयुष्यातील काही लपलेल्या गोष्टी या उघड होणार आहे. एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून तुमच्याशी प्रामाणिक नसते, तिचं खरं रूप समोर येईल. ऑफिसमध्ये कोण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत किंवा तुमच्या यशाला अडथळा आणत आहेत हे स्पष्ट होऊ शकतं. कुटुंबातही एखादं गुपित जे लपवलं गेलं होतं ते अचानक समोर येईल. हा खुलासा सुरुवातीला धक्का देईल, पण पुढील आयुष्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. हे सत्य स्वीकारणे कठीण असले तरी ते तुमच्या भल्यासाठीच आहे. नंबर 3. कोण आपलं आणि कोण परक, नात्यांची खरी ओळख. या काळात नात्यांची खरी परीक्षा होणार आहे. जे लोक तुमच्या सुखात सहभागी होतात पण दुःखात साथ देत नाही, त्यांची ओळख स्पष्ट होईल. काही लोक जे नेहमी तुमच्या जवळ असतात ते तुमच्या पाठीमागे वेगळे वागतात आणि हे कळू शकतं. त्याचवेळी हे लोक असे समोर येतील जे शांतपणे तुमची मदत होते. हा अनुभव तुम्हाला शिकवेल की नात्यांमध्ये फक्त शब्दांवर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायला हवा. भविष्यात तुम्ही कोणाला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं हे अधिक स्पष्टपणे ठरवू शकाल. नंबर 4. मित्रांमधून होणारा धक्का, सावध राहा. जवळचा मित्र किंवा विश्वासू व्यक्ती तुमच्याशी संबंधित एखादी महत्त्वाची गोष्ट लपवत होता किंवा तुमच्या विरोधात काही बोलत होता हे समोर येऊ शकतं. हा धक्का भावनिकदृष्ट्या खूप मोठा असू शकतो, कारण ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच्याकडूनच निराशा मिळू शकते. काही वेळा हा मित्र तुमच्या यशामुळे जळत असू शकतो किंवा स्वार्थासाठी तुमच्याशी वागत असू शकतो. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया न देता शांत राहून परिस्थिती समजून घ्या. कुणाशी संबंध ठेवायचे आणि कुणापासून अंतर ठेवायचं हे ठरवणे अत्यंत गरजेचं आहे. नंबर 5 आहे आर्थिक बाबतीत अचानक बदल, संधी आणि सावधगिरी. या 48 तासात आर्थिक स्थितीत अचानक बदल दिसू शकतो. एखादी जुनी गुंतवणूक अचानक नफा देऊ शकते. बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. काहींसाठी कर्ज फेडण्याची संधी मिळेल किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. पण यात सकारात्मक बदलासोबतच सावधगिरीही आवश्यक आहे. कोणीतरी तुमच्याकडून पैसे उधार मागू शकतो किंवा फसवणुकीचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करू नका आणि प्रत्येक गोष्ट तपासूनच निर्णय घ्या. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला मोठा फायदा करून देऊ शकतो. नंबर 6. प्रेमजीवनात मोठा ट्विस्ट, नात्यांचा खरा चेहरा. प्रेमसंबंधात काही अनपेक्षित घडामोडी दिसतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल जाणवू शकतो. एखादी गोष्ट जी आत्तापर्यंत लपवली गेली होती ती समोर येऊ शकते. ती चांगलीही असू शकते किंवा धक्का देणारीही असू शकते. काहींसाठी हा काळ नातं अधिक मजबूत करणारा असेल, कारण दोघांमध्ये प्रामाणिकपणा वाढेल. पण काहींसाठी सत्य समोर आल्यावर नातं टिकवणं देखील कठीण होऊ शकतं. सिंगल असलेल्या लोकांसाठी अचानक नवीन व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे, पण लगेचच भावनिक गुंतवणूक न करता त्या व्यक्तीला नीट ओळखून घेणं महत्त्वाचं ठरेल.
नंबर 7, मानसिक ताण आणि निर्णय घेण्याची वेळ. स्वतःला सावरून ठेवा. एकीकडे आनंदाची बातमी आणि दुसरीकडे सत्याचा धक्का, यामुळे मनावर ताण येऊ शकतो. या काळात तुमचं मन खूप चंचल राहील. कधी खूप आनंद तर कधी खूप दुःख, त्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. अशा वेळी शांत राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोणताही मोठा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या, परिस्थिती नीट समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात वेळ घालवणे तुम्हाला मानसिक संतुलन राखायला मदत करेल. नंबर 8, करिअरमध्ये अचानक प्रगतीची संधी, मेहनतीचं फळ मिळणार. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचं फळ आता दिसू लागेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. अचानक नवीन जबाबदारी, प्रमोशन किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो. ही संधी तुमच्या करिअरला पुढच्या स्तरावर नेणारी ठरू शकते. मात्र याच वेळी काही सहकारी तुमच्यावर जळू शकतात किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा आणि कोणत्याही नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमचं सातत्यपूर्ण मेहनतच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. नंबर 9, घरातील वातावरणात बदल, सत्यामुळे तणाव आणि नंतर समाधान. घरात काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत दडवून ठेवल्या होत्या त्या समोर येऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला वाद किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्याबद्दल नवीन गोष्ट कळू शकते जी तुम्हाला अपेक्षेपेक्षा वेगळी असेल. पण या सगळ्यांमुळे एक सकारात्मक बदलही घडेल. घरात स्पष्टता येईल आणि गैरसमज दूर होतील. सुरुवातीला परिस्थिती कठीण वाटेल, पण संयम ठेवल्यास हळूहळू वातावरण पुन्हा शांत होईल. या काळात तुमची भूमिका शांत आणि समजूतदार राहण्याची असावी. नंबर 10, देवाची कृपा आणि योग्य दिशा. नशीब तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे. या सर्व घडामोडी केवळ योगायोग नसून तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर करू शकतात, योग्य दिशेने नेण्यासाठी आहे. कधीकधी आयुष्यात सत्य कडू असतं, पण तेच आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असतं. देव तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठरवत आहे, म्हणूनच काही गोष्टी तुटत आहे आणि काही नाती, नवीन गोष्टी तयार होत आहे. या काळात विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक राहा. पुढील दिवस तुमच्यासाठी आर्थिक स्थिर आणि यशस्वी असतील. आता महत्त्वाचे उपाय. दररोज सकाळी देवाचे नामस्मरण करा. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा आणि राग टाळा. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. सकारात्मक विचार ठेवा आणि संयम ठेवा. मिथुन राशीसाठी येणारे 48 तास आयुष्य बदलणारे ठरणार आहे. एकीकडे आनंदाची बातमी मिळेल तर दुसरीकडे काही कठोर सत्य समोर येतील. पण या सर्व घटनांमुळे तुम्ही अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि शहाणे बनाल. कोण आपलं आणि कोण परकं हे स्पष्ट होईल आणि तुम्ही आयुष्यात योग्य दिशेने पुढे जाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.